ज्या वेळेस पैसे नसतात त्यावेळेस मायबापानं स्वप्न पाहिलेलं असते आपल्या पोराला कुठेतरी मोठ्या एका पदावर बघायचं असते त्यांना, आणि त्यासाठी त्यांनी जे त्यांच्या जीवाचं रान केलेले, हाडाचे काढ केलेले त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार राहू नका. आणि म्हणून तुम्ही काही करा, फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं नुकसान याच्यात, बाकी काहीच नाही. कारण ज्यावेळेस अभ्यास करायचा असते, पैसे नसतात, प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचंय, आणि परत म्हणतात की एका महिन्यानं लगेच तुम्ही म्हणतात की पेपर फुटलाय किंवा पेपर रिपीट होणार आहे. जेनं अभ्यास केलाय त्या पोराची मानसिकता परत कशी तयार करायची? आणि म्हणून याला जबाबदार जे लोक आहेत त्या लोकांनी बी थोडासा विचार करायचा की ज्या वेळेस माणसाकडे काही नसते तरी बी माणूस जगू शकते, फक्त स्वाभिमान पाहिजे. कष्टानं तुम्ही जे कमवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला डगमगायचं काम नाही. आणि ज्या वेळेस तुमची नीतिमत्ता खराब होते का, त्यावेळेस ती नीतिमत्ता जी तुमची खराब झालेली आहे तुम्हाला स्थिर राहू देत नाही. आज हजारो कोटीचे जे मालक आहेत खाली पाहावं लागले, आणि आमच्या मायबापानं आम्हाला एकच गोष्ट शिकली, स्वाभिमान. आमच्या पोलीस भरतीच्या क्षेत्रात, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात कितीतरी फोन येतात, सर माझी परिस्थिती नाही, फीज किती असते 200 रुपये, त्याच्यात बी म्हणते परिस्थिती नाही, चल भर 30 रुपये भर, ऍडमिशन कर. हे आमचे तत्व आहेत. आम्ही किती जरी मोठे झालो भविष्यात तर ह्या गोष्टी आम्ही विसरणार नाहीत. कारण आमचे ते स्वप्न हजारो 2000 कोटीच्या प्रॉपर्ट्या, आणि तरी बी तुम्ही जर घोटाळे करत असताल तर तुमच्यावर लालच आहे. कारण ज्या वेळेस तयारी करणारा जो बी वर्ग आहे, गोरगरिबाची पोर आहेत, तुम्ही त्यांची श्रीमंतासंग कॉम्पिटिशन करू शकत नाहीत. आणि तुम्ही काही जरी केलं, नुकसान आणि फक्त विद्यार्थ्यांची, बाकी काही घेणदेण नाही. एका मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षात बी एखादं त्याला पद मिळवण्यासाठी अख्खं घर काम करते शेतकऱ्याचं. काय प्रत्येकाला शेती नाही, परत काही जण तर जमीनही नाहीत, ज्यांना शेतभूमीही नाही, त्यांना शेती नाही. अशा लोकांनी काय करायचं, अशा विद्यार्थ्याच्या स्वप्नाला तुम्ही पेपर विकत घेऊन जर त्याच्यावर पाणी फिरत असताना तर तुमच्यावर लालच आहे. आम्ही खरे त्याच्यापेक्षा आम्हाला मायबापांनी एकच गोष्ट शिकली, जीवनात स्वाभिमान. अर्धी भाकर असावी पण कष्टाची असावी, स्वाभिमानाची असावी, याच्यामध्ये जिंदगी. आज तुम्ही एवढे मोठे झाले, 2 मिनिटात तुम्हाला खाली पाहावं लागलं, विषय संपला. आमच्या पुढे कोणी बी येऊ द्या, आमची मान ताठ राहणार आहे. हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून मित्रांनो, ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील त्यांना कधी खाली पाहायची गरज नाही. आणि म्हणूनच म्हणतात, जे बी समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब असतील, सर्वजण असतील, समाज सुधारकाला जेव्हा तुम्ही धरून चलता तेव्हा अशी कांड तुम्ही करत नाही. आणि म्हणून काही बी हो, नुकसान गोरगरिबाईचं वाल्या. तर नीट पेपरचं ज्या वेळेस हा पेपर फुटला, मग चर्चा चालू आहे, किंवा मागं ज्या वेळेस पोलीस भरतीचे प्रश्न रद्द झाले, ज्या वेळेस तुम्हाला एवढं कसं कळत नाही बरं, जिथं पोरग अधिकारी होणार आहे प्रश्न बी कस काय चुकू शकते, एकाच पुस्तकातले तुम्ही प्रश्न कस काय काढू शकतात, या गोष्टीकडे सरकारनं काहीतरी विचार केला पाहिजे. कारण एका प्रश्नासाठी आज असे पोरं येतं ज्याच्याकडे सकाळी एका टायमाला जेवायला पैसे नाहीत, ते दुपारी 2 वाजेपर्यंत पाण्यावर राहते. भरपूर जण आहेत असे. प्रत्येक जण काय श्रीमंत आहे का? या गोष्टीचा सरकारने विचार करावा. आणि इथून पुढे अशा गोष्टी होऊ नये. एवढी बेकारी आहे की पोरायला ज्या वेळेस पुस्तक घ्यायला पैसे नाहीत अशी काही पोरं पाहिली. काम करून डोळ्यातून पाणी आहे, जेव्हा नैराश्य येत आहे ना, असे तुम्ही पेपर विकत घेणार श्रीमंताची लोक. गोरगरिबाईने काय करायचं? गोरगरिबाईने फक्त आत्महत्याच करायला जन्म घेतलाय काय? या गोष्टीचा सरकारने विचार करावा. जिथं पोरगा अधिकारी व्हायलाय तिथं प्रश्न का चुकायलाय? मग एखादा प्रश्न चुकला सगळ्याच रद्द, पण एका पोराने त्याचा अभ्यास केलेला होता ना, त्याची मेरिट येणार होती का नाही? या गोष्टीचा थोडा विचार करायला पाहिजे. जिथं पोरगा अधिकारी होणार आहे, जिथं पोरगा डॉक्टर होणार आहे, तिथं प्रश्न चुकायचा तर विषयच येऊ नये. तुम्ही नंतर म्हणाले प्रश्न चुकला, हे कोण शिकवलंय? मग सरळ काळा बाजार. या गोष्टीचा थोडा विचार करा. आणि इथून पुढं ह्या अशा गोष्टी व्हायला, जेनं बी गोष्टी जेव्हा पेपर किंवा फोडायचा आहे किंवा प्रश्न रद्द व्हायलेत, प्रश्न डबल परीक्षा व्हाली, या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. तुम्ही लगेच म्हणता एका महिन्यानं परीक्षा डबल होणार आहे, त्या पोरानं काय करायचं? एवढा काही साधा विषय आहे का? सरळ विषय असता तर सरळ तुम्ही डायरेक्ट जॉबलाच लावायचं असतं अशा गोष्टी. परंतु या गोष्टीचा थोडासा विचार करा. यामध्ये फक्त आणि फक्त नुकसान विद्यार्थ्यांचे, त्याच्या मायबापाचे कष्ट बघा. आज एका मुलाला शिकवायचं म्हणलं ना, त्याची अख्खी फॅमिली बेजार होती, अख्खी फॅमिली. शेतकऱ्याचं उत्पन्नच किती आहे? अख्ख्या फॅमिलीचं उत्पन्न 5 लाख, त्याच्या 3 लाख गेले बोंबलत, उरले 2 लाख रुपये.
एक पानपट्टी टाकली तर ते 10,000 रुपये रोज कमवायले. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार गव्हर्नमेंटने करावा. इथून पुढे अशा गोष्टी होऊ नये याचा विचार करावा. आणि परत एकदा सांगतो की राजाचा रंक व्हायला उशीर लागत नाही जर तुमची नीतिमत्ता ढासळली तर. आज आम्ही खऱ्या अर्थानं जे कोटीचे जे प्रॉपर्टी जे हजारो कोटी 2,000 कोटी रुपये ज्यांनी कमवलेत का आणि लगेच खाली पाहिले त्यांनी, आज आम्ही त्यांच्यापेक्षा किती बी श्रीमंत आहेत. आमच्या मायबापानं आम्हाला शिकवण दिली. आणि त्यामुळं काही बी हो, नुकसान गोरगरिबाची व्हाली याचा थोडासा गव्हर्नमेंटनं विचार करावा. आणि मित्रांनो, इथून पुढे असे प्रकरण होऊ नये यासाठी काही ना काहीतरी थोडंसं वेगळं डिसिजन घ्यावं. त्याच्यावर समिती बसवावी, त्याच्यावरती थोडीशी चर्चा करावी. प्रश्न रिपीट बी का व्हालाय याचा बी थोडा विचार करावा. सगळ्या गोष्टीचा गव्हर्नमेंटने विचार करावा मित्रांनो.